नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णवला समजलेलं आहे की त्याच्या बाबांचा मर्डर झालेला आहे, म्हणजे त्याच्या बाबांना मारण्यात आलेलं आहे। ही गोष्ट अर्णवच्या समोर आलेली आहे, कारण पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलेलं असतं तेव्हा त्यांना संशयास्पद वाटलेलं आहे। त्यामुळं बॉडी ही पोलिसांकडे हँडओव्हर केली जाते आणि त्यानंतर जे चेकअप केले जाते, जे रिपोर्ट येत आहेत ते पाहून मात्र धक्का बसलेला आहे। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे कळलेलं आहे की त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्यांना पॉइझन देण्यात आलेलं आहे। ठराविक प्रकारचे केमिकल त्यांच्या शरीरामध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे, ही गोष्ट आता समोर आलेली आहे। तेव्हा मात्र सगळ्यांना तिथे आता धक्का बसलेला आहे आणि अर्णवने रमाकांतच्या फोटो समोर हात जोडून शपथ घेतलेली आहे की ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, कारण माझ्या बाबांच्या खुन्याला मी कधीच माफ करणार नाही। तेव्हा मात्र वल्लरीच्या चांगल्याच शिट्ट्या वाजलेल्या आहेत। वल्लरीला कळायचं बंद झालंय, कारण त्यामध्ये वल्लरी अडकली जाणार आहे या गोष्टीची जाणीव मात्र तिला आहे। तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी यांचा तिथे अनाउन्स केलं जात असतं, स्पर्धेचा विनर कोण आहे ही गोष्ट अनाउन्स होत असते। तेव्हा आता सगळेजण तिथं आहेत, जीजी अनाउन्स करत आहे नक्की हे सगळं काय काय होणार आहे, वल्लरीची काय नाटकं आहेत आणि हा खून करताना मंजुळाने पाहिलेला आहे, त्यामुळं या सगळ्याची साक्षीदार ही मंजुळा आहे हे आपल्याला समोर येणार आहे आणि पुढे नक्की काय होणार ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। इकडे जीजी आता अनाउन्स करत आहे की आता सगळ्यांना आपल्याला उत्सुकता लागलेली आहे, तर सांगा कोण असेल या आजच्या ग्लोबल फूड अँड फॅशन स्पर्धेचा विनर, असं म्हणत ओरडत असते। तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नावं घेत असतं, प्रत्येकाचं एक फॅन फॉलोअर आहे। अर्णव ईश्वरीचं नाव घेतलं जात असतं, आकाश टेक्सटाईलचं नाव वल्लरी घेत असते, तर सौदामिनी क्रिएशनचं नाव घेत असते। अशा वेगवेगळ्या जणांनी आपापल्या पद्धतीने हे सगळं सुरू केलेलं असतं। पण आता मात्र अनाउन्समेंट होते आणि नाव जाहीर होतं, ते म्हणजे सात्विक फॅशन अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के। तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला खरंच खूप आनंद झालेला आहे। खरं तर हा आनंद जो आहे तो आपल्या आईचं नाव वाचवलं, कंपनीचं नाव बदललं जाणार होतं, आपल्या आईचं नाव वाचवलं या गोष्टीचा तो आनंद असतो। कारण अर्णवने कोणत्या परिस्थितीतून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, त्या गोष्टी म्हणजेच अर्णवने खूप वेगळ्या पद्धतीने आजचा दिवस तर अर्णवसाठी किती भयानक होता हे आपल्याला माहिती आहे। एवढ्या मोठ्या बॉम्बस्फोटानंतर अर्णव पुन्हा पोचलेला असतो आणि त्याने ही स्पर्धा जिंकून दाखवलेली आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे सगळेजण आता घरातले सगळेजण अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक करत असतात, तर कोरडं कोरडं कौतुक करायला वल्लरी सुद्धा तिथं आलेली असते बरं का प्रेक्षकांनो, कारण वल्लरीची नाटकं कशी आहेत ते आपल्याला चांगलंच माहिती आहे। हात मिळवून अगदी तिथे शुभेच्छा देत असते आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती स्मित हास्य तर बघायलाच नको, कारण जे काही घडत आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। आता इकडे रमाकांत पोहोचलेले असतात, काही करून लवकर अर्णवकडे जायचंय एवढंच त्यांच्या डोक्यात असतं। रमाकांत आलेले असतात आणि जेव्हा रमाकांत आता बाहेर तिथं पोहोचलेले आहेत त्या गाडीवाल्याला ते सांगतात की इथेच थांबवा, असं म्हणत रमाकांत आता धावत निघालेले असतात। तर रमाकांत जेव्हा आता पोहोचतात तेव्हा पाठीमागून उदयकांत सुद्धा पोहोचलेला असतो। उदयकांत कसा आहे काय ते आपल्याला चांगलंच माहिती आहे, तो माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सुद्धा चांगलंच माहिती आहे। आता रमाकांत धावत निघालेले आहे, कधी एकदा जाऊन मी अर्णव ईश्वरीला भेटतोय आणि घडलेला जो प्रकार आहे तो अर्णव ईश्वरीच्या कानावरती घालतोय, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। कारण अर्णवला मला सांगायचंय की तुझी फसवणूक झाली, तुला फसवलं गेलंय असं त्यांना सांगायचं असतं। ते अक्षरशः धावत जिना चढत चाललेले असतात, कारण कधी एकदा अर्णवला ही गोष्ट सांगतोय एवढंच डोक्यात चालू झालेलं असतं। तर इकडे वल्लरी सुद्धा आता बाहेर आलेली असते। वल्लरीला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि वल्लरी म्हणते की नाही, मला इथे थांबायचंच नाहीये, कारण अर्णव आणि ईश्वरी यांचा विजय झालेला आहे आणि हा विजय तर वल्लरी सेलिब्रेट करू शकत नाहीये, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। तर इकडे वल्लरी जेव्हा येते आणि पाहते तिला रमाकांत आत येताना दिसतो आणि ती म्हणते की हे कसं शक्य झालं, म्हणजे रमाकांत तिथून कसं काय पळाला, कसं शक्य झालं हे सगळं, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो।
इकडे अर्णव त्याचबरोबर ईश्वरी सगळे खुश झालेले आहेत. त्यांच्या डोक्यात एकच आहे की खरंच एवढ्या छान पद्धतीनं हा सोहळा तिथे सुरू असतो आणि मग अर्णव सगळ्यांच्या समोर तिथे बोलत असतो की हे यश आहे ते माझे एकट्याचं नाही आहे, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचं यश आहे. आमचं संपूर्ण कुटुंब या यशाचं भागीदार आहे, असं अर्णव तिथे सांगत असतो. मग सगळ्यांना तिथे अर्णव तिथे रिक्वेस्ट करतो की माझी एक विनंती आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाने इथे येऊन ही ट्रॉफी घ्यावी. ही ट्रॉफी घेण्याचा मान माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे, असं अर्णव सांगतो आणि त्या सगळ्यांना विनंतीसुद्धा करतो. आणि फायनली अर्णवला त्याची विनंती स्वीकारली जाते आणि मग अर्णव घरातल्या सगळ्यांना तिथे बोलावून घेतो आणि सगळ्यांच्या समोर ती ट्रॉफी घेतली जाते. तर इकडे घरातले सगळेजण आता स्टेजवर गेलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत असतात, खरं तर अर्णवने खूप आनंदाने या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलेला असतो. तर इकडे जो बेलसरे आहे म्हणजे सौदामिनीचा बेलसरे जो आहे त्याचं तोंड आणि सौदामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. त्यांना कळतच नसतं की आता कसं रिॲक्ट करू आणि काय करू, कारण आता चांगलेच ते दोघंही तोंडावर पडलेले असतात. अर्णव ईश्वरीला अडकवण्याचा त्यांचा जो प्लॅन असतो तो मात्र आता फेल झालेला असतो. म्हणजे या ना त्या मार्गाने प्रत्येकाने अर्णव ईश्वरीला या सगळ्यामध्ये इतकं अडकवण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्यातून सुद्धा अर्णव ईश्वरी जिंकलेले आहेत. अर्णव ईश्वरी आनंदाने ती ट्रॉफी स्वीकारत असतात, अख्खं कुटुंब असतं आणि त्याचबरोबर 1 मिलियन इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे. हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र सौदामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. सौदामिनीला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे ते करणारच नाही आहे, किंवा एवढं सगळं होऊनही सौदामिनीला असं वाटत आहे की तिचा विजय इथं होईल. नाही, काही झालं तरीही शेवटी देव पाठीशी आहे आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही या सगळ्यामध्ये त्यांचं क्रेडिट मिळालेलं आहे, त्यांच्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे. संपूर्ण कुटुंबासोबत अर्णव ईश्वरीने ती ट्रॉफी आणि तो चेक स्वीकारलेला असतो आणि अख्खं कुटुंब स्टेजवरती असतं. वल्लरीला आता राग येतो. वल्लरी तिथे स्टेजवर आलेली पण नसते, एवढी तिची नाटकं असतात, ती निघून गेलेली असते. त्या मेन फोटोमध्ये सुद्धा वल्लरी तिथे दिसत नाही. आणि तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं करत आहेत आणि तेव्हा आता रमाकांत धावत वरती येत असतात. त्याच्या पाठीपाठ उदयकांत येतो, कारण जेव्हा रमाकांत तिथं सांगतात की मला आतमध्ये जायचं आहे, माझा मुलगा आतमध्ये आहे, खरं तर सिक्युरिटीवाले तेवढे सहज सोडत नसतात, तेव्हा तो सांगतो की माझा मुलगा आहे अर्णव राजे शिर्के. आता अर्णव राजे शिर्के कोण आहे हे काय वेगळं सांगायची गरज पडत नाही आहे. मग लगेचच तिथे अर्णवचं नाव घेता क्षणी सोडलं जातं. पण आता काय होतं की रमाकांतला सोडलेलं आहे, त्यानंतर उदयकांत मागून येतो. उदयकांत सुद्धा धावत येतो आणि तोही तेच नाव सांगतो. सगळ्यांना असं वाटत असतं की हे खूप घाईत आलेले आहे, त्या कॉम्पिटिशनला जायचं आहे असं वाटत आहे. आणि मग मात्र त्यांना दोघांनाही आतमध्ये सोडलं जातं आणि त्या क्षणी आता उदयकांतने एक कांड केलेलं आहे आणि ते कांड म्हणजे उदयकांतने रमाकांतच्या मानेमध्ये एक इंजेक्शन दिलेलं आहे. त्याचवेळी मंजुळासुद्धा बाहेर आलेली असते आणि मंजुळा हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला आहे. ती जोरात किंचाळते. वल्लरी आतमध्ये नाही आहे, मंजुळा बाहेर आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आता मंजुळाच्या समोर घडलेल्या असतात. मंजुळाने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात. मंजुळाला कळलेलं असतं की या सगळ्यामागे काय झालेलं आहे. इथे स्टेजवर अर्णव आणि ईश्वरी दोघंही खूप आनंदात असतात. फायनली त्यांचा विजय झालेला असतो. फायनली ही ट्रॉफी त्यांना मिळालेली असते. ट्रॉफीपेक्षाही हे बक्षीस त्यांना मिळालेलं आहे, याच गोष्टीचा तो आनंद असतो हे दिसत असतं. आणि त्याचवेळी ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी स्टेजवरून पाहते. ईश्वरी म्हणते की बाबा, आता ईश्वरीचं लक्ष गेलेलं आहे, बाबा आलेले आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही मला शब्द दिला होता, ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर तुम्ही बाबांना थँक्यू म्हणाल आणि त्यांना ट्रीटही द्याल, असा शब्द अर्णवने ईश्वरीला दिलेला असतो आणि ईश्वरी ते बोलून दाखवत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. ईश्वरी म्हणते बाबा आलेत आणि तुम्ही त्यांना स्टेजवर बोलवावं असं मला वाटतं, तुम्ही बोलवा त्यांना. तेव्हा अर्णवला ती अगदी मागच लागते की तुम्हाला माहिती आहे का, बोलवा ना प्लीज, असं म्हणत ती अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णव मात्र म्हणतो की मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं की हे यश जे आहे ते माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आहे आणि त्या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती म्हणजे रमाकांत राजे शिर्के यांना मी स्टेजवर बोलावत आहे.
हे सांगितल्यानंतर मग रमाकांत तिथे येतो आणि सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो. अंजली, आजी या दोघी खुश झालेल्या असतात. रमाकांत हे स्टेजवरती येतात आणि त्याच वेळी त्यांना चालता येत नसतं. ही गोष्ट लक्षात येते, कारण काहीही झालं तरीही आता रमाकांत राजशिर्के यांना एक पॉइझन दिलं गेलेलं आहे आणि त्या पॉइझनचा इफेक्ट त्यांच्या शरीरावरती होत असतो. एवढं स्ट्रॉंग पॉइझन दिलेलं असतं की काही मिनिटांमध्येच त्यांच्या शरीरामध्ये त्या गोष्टी दिसू लागलेल्या असतात आणि त्याचा त्रास त्यांना होत असतो. वल्लरीला आता धक्का बसतो. रमाकांत तिथं आलेले असतो. अर्णव म्हणत असतो, बाबा. आणि बाबा अशी हाक मारल्यानंतर रमाकांत म्हणतो की अर्णव, तू मला बाबा अशी हाक मारली. तेव्हा रमाकांतला खूप भारी वाटतं आणि त्याच वेळी इकडे अर्णव पाहत असतो. अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की आपलं काहीतरी चुकत होतं. इतक्या दिवस आपण बाबांशी चुकीचं वागत होतो आणि त्याच वेळी अर्णवला समजलेलं आहे की या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्णव म्हणतो की बाबा. बाबा अशी हाक अर्णवने मारल्यानंतर सगळेजण पाहत असतात. रमाकांतला तिथे चक्कर येते. रमाकांत खाली पडतो आणि मग मात्र अर्णवला धक्का बसतो, कारण अर्णवला कळतच नाहीये की काय झालं हे सगळं. अर्णव तिथे रमाकांतच्या जवळ असतो. रमाकांत म्हणत असतो की चिंटू, चिंटू मला एक तुला गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तुझ्याबरोबर धोका झाला आहे, तुझी फसवणूक झाली आहे, असं म्हणत रमाकांत बोलत असतो. वल्लरी तिथं असते. वल्लरीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. आता आपलं सत्य बाहेर येणार आणि आपलं विंग फुटणार या भीतीने वल्लरीला कळायचं बंद झालेलं असतं. रमाकांतच्या तोंडाला फेस आलेला असतो. अचानक हे सगळं काय झालंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि रमाकांत कोसळलेला असतो. रमाकांतला कळतच नाहीये की आता हे सगळं काय होऊन बसले. सगळ्यांना कळत नाहीये की रमाकांतचं हे सगळं काय झालंय. अचानक बाबा तर आले, बाबा वारीला गेलेले होते, अचानक हे सगळं काय झालं हा प्रश्न पडलेला असतो. अंजली, त्याचबरोबर आजी सगळेजण तिथं असतात आणि त्या फंक्शनसाठी ऑलरेडी तिथे डॉक्टर बोलवलेले होते. मग ते डॉक्टर असतात ते बोलवले जातात. वल्लरीला आता आनंद या गोष्टीचा होतो की रमाकांतने माझं नाव सांगितलेलं नाही आहे. अचानक रमाकांत कोसळलेला आहे ही गोष्ट तिच्या फायद्याची ठरलेली असते, पण तिला माहीत नाही आहे की रमाकांत पुरावा मागे ठेवून गेलेला आहे. रमाकांतने पुरावा मागे ठेवलेला आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली नाही आहे. आत्ता सध्या तरी तिला या सगळ्याचा आनंद होत असतो की चला, म्हणजे आत्ता तरी आपण वाचलो, या सगळ्यातून आता वाचलेलो आहोत, पुढे काय होईल ते होईल असा विचार करत आता वल्लरी खुश झालेली असते. आणि मग डॉक्टर येतात. डॉक्टर तिथे घेऊन जातात. तेव्हा आता पोलीससुद्धा आलेले असतात. सगळ्यांना धक्का बसतो. डॉक्टर सांगतात की सी इज नो मोर. अर्णव म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा मामा सांगतो की हो हो चिंटू, ते बरोबर बोलतात, कारण डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार डॉक्टर म्हणतात की ती दवाई महंगी नहीं होती, उसे महंगा बनाया जाता है. ते आत्ता नाही आहेत आपल्यात. अर्णवला धक्का बसला. हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे. अर्णव विचार करू लागतो. अचानक हे सगळं काय झालं. आणि आता अंजली तर कोसळलेली असते. इतक्या दिवसानंतर बाबा भेटलेले होते आणि बाबा सुद्धा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. या गोष्टीचा खरं तर धक्का अंजलीला सुद्धा बसलेला असतो आणि अंजली या सगळ्या धक्क्यामध्ये असते. तर इकडे वल्लरीची नाटकं सुरू होतात. आता यामध्ये पुन्हा स्वतःकडे सगळं इंटेन्शन घेतलं पाहिजे. स्वतःकडे ह्या सगळ्या गोष्टी खेचून कशा घ्यायच्या हे वल्लरीला चांगलंच माहिती आहे आणि वल्लरी चक्कर येण्याचं नाटक करू लागते. मामा तेव्हा म्हणतो की काय झालं तुला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो हे असं कसं झालं, हे असं कसं झालं, अशी म्हणत तिची जी नाटकं असतात ना ती सुरू झालेली असतात. ती म्हणत असते की ह्या गोष्टी अशा कशा झाल्या हो, आणि रमाकांत भाऊजी हे कसं होऊ शकलं. तेव्हा तिथे बेलसर येतात आणि ते म्हणू लागतात की बाहेर बोलवलेलं आहे. आता मात्र बाहेर का बोलवले हा प्रश्न उभा राहतो. तिथे लोक असतात. मग आकाश आणि त्याचबरोबर शिर्के तिथे येतात आणि ते म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे. डॉक्टरांना संशय आहे, त्यामुळं बॉडी जी आहे ती हँडओव्हर करावी लागणार आहे. डॉक्टरांना संशय आहे की कदाचित पॉइझन वगैरे दिलं गेलं असू शकतं. तेव्हा अर्णव तिथे आकाश सांगतो की काही हरकत नाही आहे, ठीक आहे. मग बॉडी ही पोलिसांकडे हँडओव्हर केली जाते आणि मग मात्र तिथे सगळेजण बोलत असतात. आणि आता आकाश म्हणतो की जे काही अपडेट्स आहेत ते मला कळवा तुम्ही. आणि मग अर्णव त्याचबरोबर आकाश आणि शेरके ह्या सगळ्या गोष्टी पाहतात.
तर आकाश म्हणतो की कसं शक्य आहे हे सगळं. शिर्केंच्याही लक्षात आलेलं असतं की त्यांना पॉयझन दिलं गेलं असल्याची शक्यता. ह्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात, नक्की काय अर्थ आहे या सगळ्याचा, असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ते म्हणतात की आत्ता आपण अर्णवला यातलं काहीच सांगायला नको, बघूया काय करता येईल ते, आपण दोघं मॅनेज करूया, असं दोघांनीही ठरवलेलं आहे. असं दोघंही बोलत असतात. तेव्हा इकडे वल्लरीची नाटकं सुरू झालेली असतात. वल्लरीचं असं असतं की हे सगळं असं कसं झालं, या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, कोणामुळे झालं असेल हे सगळं, अशी नाटकं वल्लरी करत असते. कारण वल्लरीची किती नौटंकी आहे ती आपल्याला वेगळी सांगायला नको. वल्लरीची हे नाटक आपल्याला चांगलंच माहिती आहे आधीपासूनच. वल्लरीला स्वतःकडे सगळं खेचून घ्यायचं आहे. त्याहीपेक्षा आता या सगळ्यामध्ये आपला काहीच हात नाही हे दाखवण्यासाठी हे केलेलं नवीन नाटक असतं, नवीन केलेलं ढोंग असतं. आता डोक्याला हात लावून काही रडायचं नाटक, चक्कर येण्याचं नाटक, या सगळ्या गोष्टी या बावळटबाईने सुरू केलेल्या असतात. आता अर्णव, ईश्वरी, घरातले सगळे घरी येतात. मामा म्हणतात की मी पाहतो पुढे काय झालंय ते, तुम्ही सगळेजण जा. आकाश, तू आणि अर्णव यांना सगळ्यांना घेऊन घरी जा, असं सांगितलं जातं. मग ईश्वरी, अर्णव आता रूममध्ये असतात. ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी असं आहे. आणि ईश्वरी अर्णवकडे येते आणि म्हणते की हे सगळं काय होऊन बसलंय, असं म्हणत ईश्वरी बोलायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणते की मी समजू शकते, आई आणि बाबा दोघंही नसणं हे दुःख काय आहे हे मी समजू शकते, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव रडत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. बाबा मला नेहमी म्हणायचे, कधी ग चिंटू मला माफ करेल, कधी होईल, तो कधी मला स्वीकारेल, असं बाबा मला नेहमी सांगायचे, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव पाहत असतो. त्याला एकतर इतका मोठा धक्का बसलाय ना, त्याला कळतच नाहीये की कसं रिॲक्ट करायचं. अर्णवच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते खूप भयानक असं आहे. कारण अर्णवने बाबा अशी हाक मारली आणि त्यानंतर रमाकांत यांचा झालेला मृत्यू, ह्या गोष्टी खूप धक्कादायक असतात, ह्या गोष्टी खूप भयानक अशा असतात. काहीही झालं तरी या सगळ्यातून आता समोर येऊ लागलेलं असतं ते म्हणजे भयानक असं सत्य. कारण या सगळ्यामागे कोण जबाबदार आहे हे शोधून काढणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अर्णव आणि ईश्वरी रडत असतात आणि अर्णव अक्षरशः कोसळलेला असतो. त्याला धक्काच एवढा बसलाय की त्याला कळतच नाहीये की मी काय रिॲक्ट करू आणि कसा रिॲक्ट करू. ही गोष्ट मात्र खूपच धक्कादायक आहे हे अर्णव आणि ईश्वरीसाठी. आणि त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलेले असतात, त्याचबरोबर बॉडी दिलेली असते. आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलीस, अर्णव, त्याचबरोबर मामा, आकाश, शिर्के सगळेजण तिथं आहेत. आणि पोलीस सांगत असतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के, त्यांच्या बॉडीमध्ये पॉयझन आढळलेलं आहे, त्यांचा मर्डर झालेला आहे, तुमच्या वडिलांचा मर्डर झालेला आहे. हे ऐकता क्षणी अर्णवला धक्का बसतो. ते म्हणतात की माहीत नाहीये, पण या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे, लवकरात लवकर सगळे CCTV फुटेज वगैरे सगळं मिळवणं गरजेचं आहे, असं सांगितलं जातं. अर्णव तर शॉकमध्ये असतो, कारण ऑलरेडी बाबा गेलेत हे दुःख, आणि आता त्यानंतर हा मोठा धक्का, ते म्हणजे त्यांचा झालेला मर्डर. या सगळ्या गोष्टींमधून अर्णवला कळत नसतं की आता कसं रिॲक्ट करायचं. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये अर्णव विचार करत असतो, बाबांच्या बाबतीत असं का झालं असेल, कोण जबाबदार असेल या सगळ्या गोष्टींना, कोणामुळे झालं हे सगळं, हाच एक प्रश्न पडलेला असतो. आणि आपल्याला तिथले CCTV फुटेज, तिथं असलेल्या व्यक्ती, हे सगळं शोधणं गरजेचं आहे, असं पोलिसांनी आता अर्णवला सांगितलेलं असतं. तर इकडे आता रमाकांतच्या बॉडीवरती सगळे अंत्यसंस्कार केले जातात आणि तिथे फोटो असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघंही त्या फोटोच्या समोर असतात. तर इकडे वल्लरीला आता कळलंय की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेले आहेत आणि आता आपण पुरते अडकले जाणार. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्या अंगलट येणार आहेत याची भीती आता तिच्या मनात बसलेली असते. आणि तिला मात्र कळायचं बंद होतं, कारण तिच्या मते जे काय झालेलं आहे, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामध्ये ती अडकली जाते आणि तिची वाट लागणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरीने बाबांच्या फोटोला फूल वाहिलेलं असतं आणि त्यांनी आता विडा उचललेला आहे. अर्णव म्हणतो की काहीही झालं तरीही ज्याने कोणी हे केले त्याला मी सोडणार नाही, त्याला मी शोधून काढणार, अशी शपथ आता रमाकांतच्या फोटो समोर अर्णवने घेतलेली आहे. आणि आता मात्र वल्लरीची वाट लागणार, कारण एक महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि त्याच वेळी महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच
मंजुळाने हे सगळं पाहिलेलं आहे आणि मंजुळाच या सगळ्यामध्ये खूप मोठा दुवा आहे आणि त्याच वेळी मंजुळा हे सगळं जे सत्य आहे ते कशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी यांच्या समोर आणणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.